तर सुप्रभात मित्रमंडळीनो, सकाळची सुरुवात झाली सबस्क्राईब करून. काका बोलतात बघतो, पण मी सबस्क्राईब नाही केलं. चायला छातीवरच पाय दिला रे, दूरच निघाला. त्या एका दादाने घेतला आतमध्ये म्हणून बरं झालं. एका साईडला भजन, एका साईडला पार्टी. काका मोजून काढतो रसगुल्ला आणि या काकाने काढला एक तोंडात. याचा राग बघा. भावाचं पहिले तोंड आलं, नंतर अर्धा तासाने त्याची बॉडी आली. एवढी गर्दी. आज माझा बड्डे वाटत. जिलेबी पण होती. एक साईडला भजन आणि एक साईडला नाश्ता चाललेला. ग्रुपमध्ये आहे 15 जण. आणले 20 जणांचा नाश्ता. 5 ह्या भैशासाठी आणलं वाटतं. काका खातो आणि त्याच्या मागच्याचं तर लाळ गळते. मला या लोकांनी ओळखलं तर मला पण ताट पुढे केलं, पण नको बोललो मी. ह्याला वाटलं की त्याला केलं. या दादामुळे आपण आत चढलो. ऑफिसला गेलेला चहा, पण चहा पित नाही म्हणून मुद्दामून चहाच आणला. पाणी पोट बारीक करून गेलो त्या साईड. परत ट्रेनचा प्रवास. मी बोललो कच्ची कैरी आहे काय असं बोलला आणि तो जसा उचलून घेऊन गेला. त्याला आळूच्या वड्या दिल्या. नंतर जादूगार आला आपल्या ह्याच्यात. एक खेचतोय. नंतर मला वाटलं ऋतिक रोशन आणि याचे 6 बोटं. 6वे बोटन दिलं असतं तर मी घेतलं. हा कोणता स्टेशन आहे काय माहिती. घरी गेलो. आत्या आजोबा सगळे आलेले. कृपया सबस्क्राईब करा, सपोर्ट करा.